अभिनेत्री म्हणून अनेक पुरस्कार मिळवले आणि घेतले, पण पुरस्कार घेण्यापेक्षा तो देण्याचा आनंद अधिक मोठा असतो हे आज उमगले असे भावोद्गार अभिनेत्री आशा काळे यांनी काढले आहेत. आयुष्यात कितीही संकटे आली तरी मनाने खंबीर राहणे महत्त्वाचे आहे असेही त्यांनी नमूद केले. स्वानंद सोशल फेडरेशन आणि संवाद पुणे यांच्यातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आशा सुमतीलाल शहा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आशा पुरस्कार वितरण सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. दिव्यांग असूनही मेहंदी मॅरेथॉनमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सुचित्रा खरवंडीकर आणि उत्तम ज्युडोपटू सोनाली वाजागे यांचा ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांच्या हस्ते आशा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यावेळी आशा काळे बोलत होत्या. राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. आशा सोशल फेडरेशनचे प्रमुख संजीव शहा, संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोगे, साधना शहा, सचिन शहा, नवोदिता शहा, केतकी महाजन बोरकर आदी यावेळी उपस्थित होत्या. आशा काळे म्हणाल्या, माणसाने कोणत्याही परिस्थितीत मनाने खंबीर राहणे महत्त्वाचे आहे. मग शारीरिक व इतर प्रतिकूलता कितीही असोत, मनाने खचता कामा नये. खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या, सुचित्रा आणि सोनाली यांची पुरस्कारासाठी केलेली निवड अतिशय सुयोग्य आहे. या दोघींनी वाट्याला आलेल्या प्रतिकूलता स्वीकारून कर्तृत्वाची शिखरे गाठली आहेत. इतरांना त्यांच्या कार्यामुळे प्रेरणा दिली आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे खूप काही असल्याचं त्यांनी सांगितलं. सुचित्रा खरवंडीकर म्हणाल्या, अपंगत्व शारीरिक असले तरी ते मुळात मनात डोक्यात असते. ते तिथून काढून सकारात्मक राहणे गरजेचे आहे. ऑलिम्पिक प्रवेश हे माझे स्वप्न आहे असं सोनाली म्हणाल्या. साधना शहा आणि नवोदिता शहा यांनी आशा शहा यांच्या आठवणींना उजाळा दिला. एका आईच्या नावानं पुरस्कार दिला जातोय. आता हे शहा कुटुंबीय भेटले आणि त्यांनी मला आई म्हटलं आणि हा मला केवढा मोठा माझा गौरव केला. आज मला असं वाटतं की अशा पुरस्कार ज्यांना दिला जातोय ते आता थोर व्यक्ती आहेत, पण मला आज माझ्या जिनं मला घडवलं, व्यवसायामध्ये घडवलं, जीवनामध्ये उभं केलं, त्या माझ्या आईच्या नावानं पुरस्कार आहे असं मला वाटते. आणि म्हणूनच तिला आणि आशा शहा यांना मी मनापासून वंदन करते. आजपर्यंत माझ्या जीवनात पुरस्कार खूप मिळवले. मी पुरस्कार घेताना फार आनंद वाटतो, पण आज मला देतानाचा आनंद मिळालेला आहे. आणि तुमच्या निवेदनामध्ये तुम्ही सांगत होतात की मूल लहान कोणत्या वयापर्यंत मूल लहान आहे असं ओळखायचं. तर सतत सतत आई आजूबाजूला आहे का नाही हे पाहतं मूल, तोपर्यंत ते मूल आहे. आणि मग सुटवंग होतं तेव्हा ते प्रौढ झालं असं समजायचं. मी अरुणाताईंना शेजारी सांगत होते, म्हणजे मग कधीच नाही. कारण की कधीच आईपासून मूल विभक्त होऊ शकत नाही. मूल कितीही मोठं झालं तरी, त्यांचं लग्न होऊ दे, वयस्कर होऊ दे, ते प्रौढ होऊ दे, ते सिनियर सिटीजन होऊ देत, पण आई जर असेल तर सतत आई होती, मन रुंजी घालत असतं. आई आत्ता काय करत असेल, आज माझी आई हयात नाही, पण त्या ठिकाणाहून जाताना मला असं वाटतं की चला 2 मिनिटं आईकडे जाऊन येऊ. पण आई कुठे आहे? आई कुठे आहे? पण आपलं मन आईजवळच असतं आणि आईचंही मन मुलाजवळच असतं आणि तीच त्याची पहिली आणि शेवटची आशा असते. आणि त्यामुळे प्रत्येक आईमध्ये आशाताई आम्ही आशाच बघतो आणि तुमच्यामध्ये आई बघतो, दोन्ही आहे.